नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. तर बघा, MFBचा लेक्चर नंबर 16 आहे. ओके, लास्ट लेक्चरपर्यंत आपण मागील 2-3 लेक्चर मॅक्सिमा आणि मिनिमा संबंधित शिकलो. ओके, सर्वप्रथम पहिल्या लेक्चरमध्ये मॅक्सिमा मिनिमाच्या आपण एक्स्ट्रीमम पॉईंट्स कसे काढायचे ते शिकलो. त्यानंतर मग मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन किंवा मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन कसं काढायचं ते शिकलो. त्यानंतर मग आपण ॲप्लिकेशन शिकलो एक लिनियर हार्मोनिक ऑसिलेटरबद्दल. ओके, या सगळ्या गोष्टी आपण मागील 2-3 लेक्चरमध्ये शिकत होतो. तर बघा, आज पण एक नवीन कॉन्सेप्ट आहे. ओके, तर बघा, स्क्रोल डाऊन करून घेऊया. तर आजच्या या आपल्या कॉन्सेप्टचं नाव आहे ऑर्डिनरी पॉईंट्स अँड सिंग्युलर पॉईंट्स. ओके, बघा, अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि हा टॉपिक आपल्या महाराष्ट्र सेटच्या दृष्टिकोनानं फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही मागील पेपर बघितले तर नक्कीच तुम्हाला या ऑर्डिनरी पॉईंट आणि सिंग्युलर पॉईंटवर प्रश्न आलेला दिसणार. ओके, अतिशय इझी टॉपिक आहे. ओके, सुरुवातीला जनरल डिस्कशन करूया या टॉपिकचं. ओके, म्हणजे मे बी जवळजवळ 10 ते 15 मिनिट किंवा अर्धा लेक्चर आपला जनरल डिस्कशनवरच जाणार. ओके, तर बघा बेटा, हा जो टॉपिक रिलेटेड आहे ना, तर हा टॉपिक कोण्या डिफरन्शियल इक्वेशनसोबत रिलेटेड आहे. तर होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिकच्या रिलेटेड ऑर्डिनरी पॉईंट्स अँड सिंग्युलर पॉईंट्स रिलेटेड आहे. तर मग आता होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये कसा असतो d2y dx² प्लस p of x into dy by dx plus q of x into y equals to 0. Okay, this is nothing but the general form of an homogeneous second order linear differential equation. तर या जनरल फॉर्ममध्ये जे काही p of x आणि q of x आहे, ओके, तर या दोघा गोष्टींचं आपल्याला काम आहे. ओके, जर त्यांनी होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे, ओके, तर आपल्याला त्या डिफरन्शियल इक्वेशनची काही घेणं नाही. आपल्याला कशाची घेणं देणं आहे? p of x आणि q of x. ओके, तर काय करायचं, जो काही आपल्याला गिवन डिफरन्शियल इक्वेशन देणार, ओके, त्याला काय करायचं, या जनरल फॉर्मशी रिलेट करायचं. जनरल फॉर्मशी रिलेट करून p of x आणि q of x काढून घ्यायचे. बस, बाकी नंतर मग त्या डिफरन्शियल इक्वेशनचं आपल्याला काहीच घेणं देणं नाही आहे. ओके, आता मग आपण बघा जनरली सुरुवात करत आहे. सपोज हा होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके, सपोज ते म्हणत आहे की ॲट x इक्वल्स टू x0. ओके, चेक करा की x0, ओके, चेक करा की x0 हा ऑर्डिनरी पॉईंट आहे की सिंग्युलर पॉईंट आहे. बघा, जनरल डिस्कशन सुरू आहे, त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी कळणार नाही. परंतु मी जसं यावर एक्झाम्पल्स घेणं सुरू करणार तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार. ओके, बघा, गिवन डिफरन्शियल, सपोज हा जनरल फॉर्मचा इक्वेशन आहे, होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर यासाठी म्हणत आहे की त्यांनी x इक्वल्स टू x0 वर म्हणत आहे की चेक करा x0 हा पॉईंट ऑर्डिनरी पॉईंट आहे की सिंग्युलर पॉईंट आहे. तर बघा, मग आता याचे 2 भाग पडतात, एक ऑर्डिनरी आणि एक सिंग्युलर. तर बघा, आता मग हा पॉईंट x0 हा ऑर्डिनरी पॉईंट हा कसा चेक करायचा? बघा, ऑर्डिनरी पॉईंट. ओके, मग हा x इक्वल्स टू x0 ऑर्डिनरी पॉईंट कसा आहे चेक करायचा. तर कंडिशन आहे त्यासाठी. बघा, काय कंडिशन आहे हो, की ॲट विच p of x and q of x are well behaved. म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो दॅट इज they should be finite. ओके, म्हणजे आता बघा, या p of x, ओके, म्हणजे एक्स जो काही p of x फंक्शन आहे तो कोणत्या व्हेरिएबलचा आहे? एक्स व्हेरिएबलचा. तर आपल्याला काय करायचं राहते,
एक्स इज रिप्लेस बाय एक्स नॉट करायचं, एक्स इज रिप्लेस बाय एक्स नॉट करायचं. मग जर त्याची जर व्हॅल्यू काही फायनाईट येत असेल, ओके, त्याची जर व्हॅल्यू फायनाईट येत असेल तर तो ऑर्डिनरी पॉईंट झाला. तसंच पी ऑफ एक्ससाठी पण करावं लागतं आणि क्यू ऑफ एक्ससाठी पण. या एक्सला कशाने रिप्लेस करायचं, एक्स इज रिप्लेस बाय एक्स नॉट. मग जर क्यू ऑफ एक्सची व्हॅल्यू जर फायनाईट येत असणार तर मग हा एक्स नॉट जो पॉईंट झाला हा कसा पॉईंट झाला, हो ऑर्डिनरी पॉईंट. कसा पॉईंट झाला, हो ऑर्डिनरी पॉईंट. ओके, बघा जनरल डिस्कशन आहे, नाही कळणार सुरुवातीला, मला माहीत आहे नाही कळत की सर काय शिकवत आहे असं होतं, परंतु एकदा का मी तुम्हाला एक्झाम्पलकडे घेऊन गेलो की तुम्हाला नक्कीच 101% करणार. ओके, त्यानंतर मग आता आपण सिंग्युलर पॉईंटबद्दल बोलूया. सिंग्युलर पॉईंट, सिंग्युलर पॉईंटमध्ये एकदम या उलट. ओके, यामध्ये काय होते ना की पी ऑफ एक्स अँड क्यू ऑफ एक्स, ओके, आर नॉट वेल बिहेव. एक्झॅक्टली त्याच्या उलट वेल बिहेव. ओके, दॅट इज दे आर नॉट फायनाईट. दे आर नॉट फायनाईट म्हणजे काहीतरी वेगळीच व्हॅल्यू येऊन जाणार, इनफायनाईट व्हॅल्यू येऊन जाणार, इन्फिनिटी येऊन जाणार. ओके, दॅट इज पी ऑफ एक्स अँड p of x tends to infinity and q of x tends to infinity. म्हणजे या एक्सच्या जागी आपण एक्स नॉट जर रिप्लेस केला, या एक्सच्या जागी एक्स नॉट जर रिप्लेस केला, जर पी ऑफ एक्सची व्हॅल्यू जर इन्फिनिटी येत असेल तर मग एक्स नॉट काय झाला, हो सिंग्युलर पॉईंट. ओके, इकडे काय झालं होतं बेटा, फायनाईट व्हॅल्यू आली ती. ओके, म्हणजे एक्स नॉट, एक्स इज रिप्लेस बाय एक्स नॉट केल्यावर, एक्स इज रिप्लेस बाय एक्स नॉट केल्यावर पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स जर फायनाईट येत असेल तर तो कोणता पॉईंट झाला, हो ऑर्डिनरी पॉईंट. जर एक्स इज रिप्लेस बाय एक्स नॉट केला आणि पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स इनफायनाईट जर येत असेल तर तो कोणता पॉईंट झाला, हो सिंग्युलर पॉईंट. येत आहे बाबा लक्षात, येणार हळूहळू लक्षात येणार, हळूहळू लक्षात येणार. परंतु मग आता एक प्रॉब्लेम झाला, प्रॉब्लेम काहीच नाही झाला. आता ह्या सिंग्युलर पॉईंटमध्ये आणखी 2 पॉईंट्स राहतात. ओके, सिंग्युलर पॉईंटच्या आणखी 2 डिव्हिजन होतात. कोणते कोणते, हो मग रेग्युलर सिंग्युलर पॉईंट. ओके, रेग्युलर सिंग्युलर पॉईंट आणि इररेग्युलर सिंग्युलर पॉईंट. ठीक आहे बाबा, काही हरकत नाही. मग सर्वप्रथम आपण गोष्ट करूया रेग्युलर सिंग्युलर पॉईंट. आता रेग्युलर बघा, ठीक आहे, आपलं क्लिअर झालं की पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स. ओके, जेव्हा आपण एक्स इज त्यामधला जेव्हा आपण एक्स इज रिप्लेस बाय एक्स नॉट करत आहे. ओके, तर एक्स नॉट त्यांनी एक्झाम्पलमध्ये आपल्याला काहीतरी देणार, 0, 1, 2 काहीतरी. ओके, आपण जनरली एक्स नॉट म्हणत आहे, सध्या आपलं जनरल डिस्कशन सुरू आहे ना. ओके, जर पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स इज रिप्लेस बाय एक्स नॉट केल्यावर जर ते इनफायनाईट येत आहे तर आपल्याला पक्क झालं की हा बा सिंग्युलर पॉईंट आहे. मग सिंग्युलर पॉईंटमध्ये रेग्युलर पॉईंट आणि इरेग्युलर सिंग्युलर पॉईंट कसा चेक करायचा, तर बघा रेग्युलर सिंग्युलर पॉईंटसाठी कंडिशन आहे लिमिट एक्स टेन्स टू एक्स नॉट एक्स मायनस एक्स नॉट इंटू पी ऑफ एक्स. ओके, आणि लिमिट एक्स टेन्स टू एक्स नॉट एक्स मायनस एक्स नॉट होल स्क्वेअर इंटू क्यू ऑफ एक्स. ओके, मग असं केल्यावर जर यांची व्हॅल्यू फायनाईट येत असेल दोघांची पण, ओके, तर ते काय झालं, हो रेग्युलर सिंग्युलर पॉईंट. ओके, मग इरेग्युलर कशाला, एक्स टेन्स टू एक्स नॉट एक्स मायनस एक्स नॉट इंटू पी ऑफ एक्स. ओके, आणि लिमिट एक्स टेन्स टू एक्स नॉट एक्स मायनस एक्स नॉट होल स्क्वेअर इंटू क्यू ऑफ एक्स. मग असं केल्यावर जर यांची व्हॅल्यू इनफायनाईट येत असणार, कशी, हो इनफायनाईट, असं केल्यावरही जर त्यांची व्हॅल्यू इनफायनाईट येत असणार तर तो झाला बाबा इरेग्युलर सिंग्युलर पॉईंट. इनफायनाईट म्हणजे नॉट वेल डिफाईन, फायनाईट म्हणजे वेल डिफाईन. वेल डिफाईन म्हणजे कशी, हो त्यांची व्हॅल्यू 0 पण येऊ शकते, 1 पण येऊ शकतो, काहीतरी व्हॅल्यू. 0 पण एक वेल डिफाईन आहे, 0 पण हां, पण इनफायनाईट नो, इन्फिनिटी नॉट वेल डिफाईन. इन्फिनिटी वेल डिफाईन, इन्फिनिटी इज नॉट वेल डिफाईन. ओके, बट 0 इज डिफाईन. ओके, 0 इज फायनाईट बट इन्फिनिटी इज नॉट वेल डिफाईन. बघा, हे झालं पूर्ण जनरल डिस्कशन. ठीक आहे, बघा हे जनरल डिस्कशन मी तुम्हाला परत एकदा समजून सांगतो, कारण की कसं आहे ना, नवीन आहे हा, तुमच्यासाठी नवीन आहे, पहिल्यांदा शिकत आहे. परंतु मी गॅरंटीपूर्वक सांगतो, जेव्हा तुम्ही एक्झाम्पल शिकणार, जेव्हा मी त्या यावर एक्झाम्पल्स घेणार तेव्हा 101% सांगतो तुम्हाला हा टॉपिक कळणार. आणि 101% सांगतो, जर का
सेट आपल्या महाराष्ट्र सेटमध्ये जर का हा क्वेश्चन आला तर तुम्ही सॉल्व करणार म्हणजे करणारच. तर बघा बाबा, बघा काय टेन्शन घ्यायचं नाही, काय टेन्शन घ्यायचं नाही, प्रयत्न करायचा, स्ट्रगल करायचं. ओके, समजत नाही तर समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, कारण की कशा नवीन गोष्ट शिकत आहे. बघा आपलं डिस्कशन काय आहे, ऑर्डिनरी पॉईंट्स ओके आणि सिंग्युलर पॉईंट्स. ठीक आहे बाबा, काही हरकत नाही. मग आता हा कॉन्सेप्ट कशाच्या रिलेटेड आहे, कशाच्या रिलेटेड आहे हो, होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे जर एखादा डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर अशा डिफरन्शियल इक्वेशनसाठीच आपण ऑर्डिनरी पॉईंट आणि सिंग्युलर पॉईंटचा कॉन्सेप्ट शिकू शकतो. एवढी गोष्ट क्लिअर झाली. मग आता होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा हा झाला जनरल फॉर्म. हा काय झाला हो, जनरल फॉर्म. काय आहे जनरल फॉर्म, d2y/dx² प्लस p of x into dy by dx plus q of x into y equals to 0. ओके, दिस इज नथिंग बट द जनरल फॉर्म. आणि मी पहिलेच म्हटलं तुम्हाला, आपल्याला या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये p of x आणि q of xचं काम आहे. कारण की बघा ऑर्डिनरी पॉईंटसाठी पण मी p of x q of x घेत आहे आणि सिंग्युलर पॉईंटसाठी पण p of x q of x. डिफरन्शियल इक्वेशन घेत आहे का नाही, आपल्याला त्या डिफरन्शियल इक्वेशनचं काहीच घेणं देणं नाही, फक्त आपल्याला कशाशी घेणं देणं आहे हो, p of x आणि q of x. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आला तुम्हाला. आता बघा, सपोज त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, ते म्हणत आहे की x = x0. आता इथं x0 काही पण राहू शकते, 0 राहू शकते, 1 राहू शकतो, 2 राहू शकते. ओके, आपण जनरली x0 घेतला. तर ते म्हणत आहे की x = x0 म्हणजे x0 सरळ x0 हा ऑर्डिनरी पॉईंट आहे की सिंग्युलर पॉईंट आहे. ओके, जो काही गिवन डिफरन्शियल इक्वेशन दिलेला आहे, ओके, त्यामध्ये जो काही p of x आणि q of x आहे, ह्याच्यात जर आपण x0ची व्हॅल्यू टाकली तर समजते. ओके, मग त्यांचं कसं म्हणणं पडलं की x0 कोणता पॉईंट आहे, ऑर्डिनरी पॉईंट आहे की सिंग्युलर पॉईंट आहे. मग ऑर्डिनरी पॉईंटसाठी काहीतरी अलग कंडिशन्स आहे, सिंग्युलर पॉईंटसाठी काहीतरी अलग कंडिशन्स आहे. ओके, मग काय करायचं, जो काही गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याला याच्याशी कम्पेअर करून घ्यायचं, p of x आणि q of x फाइंड आउट करून घ्यायचं. ओके, तर बघा मग आता बघा, जेव्हा आपण x इज रिप्लेस बाय x0 करतो, ओके, आपल्याकडं p of x आणि q of x आपण फाइंड आउट करून घेऊ ना, ठीक आहे. आता या डिफरन्शियल इक्वेशनशी कम्पेअर करून आपण p of x q of x फाइंड आउट केला. जर त्या p of x आणि q of x फंक्शनमध्ये जर मी x इज रिप्लेस बाय x0 केला, ओके, जर त्याची व्हॅल्यू फायनाईट आली, ओके, p of x ची पण आली पाहिजे आणि q of x ची. बघा q of x मध्ये पण मी x इज रिप्लेस बाय x0 केला. मग हे जर दोन्ही व्हॅल्यू जर फायनाईट येत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं हो, ऑर्डिनरी पॉईंट. म्हणजे x0 काय झाला हो, ऑर्डिनरी पॉईंट. इथं लक्षात बेटा, x0 ऑर्डिनरी पॉईंट कधी बनतो, जेव्हा p of x आणि q of x मध्ये x इज रिप्लेस बाय x0 करतो. जर मग त्या फंक्शनची व्हॅल्यू जर फायनाईट मिळत असेल, तर तो x0 कोणता पॉईंट झाला हो, ऑर्डिनरी पॉईंट. x0 कोणता पॉईंट झाला हो, ऑर्डिनरी पॉईंट. जर p of x आणि q of x जर नाही इनफायनाईट राहत असेल, ओके, बघा x इज रिप्लेस बाय x0 केला, इकडे पण x इज रिप्लेस बाय x0 केला, परंतु p of x आणि q of x ची व्हॅल्यू कशी आली, इनफायनाईट, नॉट वेल बिहेव. इनफायनाईट म्हणजे नॉट वेल बिहेव. बघा p of x and q of x आर नॉट वेल बिहेव, दॅट इज दे आर नॉट फायनाईट. तर मग x0 कोणता पॉईंट झाला हो, सिंग्युलर पॉईंट. x0 कोणता पॉईंट झाला हो, सिंग्युलर पॉईंट. ठीक आहे, सिंग्युलर पॉईंट आहे इथपर्यंत कळालं. परंतु मग त्यामध्ये पण दोन केसेस आपल्याला स्टडी करायचे आहे. कोणते कोणते हो, रेग्युलर सिंग्युलर पॉईंट की इरेग्युलर सिंग्युलर पॉईंट. ठीक आहे बाबा, मग रेग्युलर सिंग्युलर पॉईंटसाठी या कंडिशन्स आहे, लिमिट x टेन्स टू x0 x - x0 इंटू p of x. जर असं जर करून जर फायनाईट येत असेल, ओके, दोन्ही याच्यात लिमिट x टेन्स टू x0 x - x0 इंटू k of x, जर हे जर फायनाईट येत असणार तर मग तो झाला बाबा रेग्युलर सिंग्युलर पॉईंट. विच पॉईंट, रेग्युलर सिंग्युलर पॉईंट. ओके, जर मग असं करूनही जर इनफायनाईट येत असेल तर मग तो कोणता पॉईंट झाला हो, इरेग्युलर सिंग्युलर पॉईंट. जर ही लिमिटची डेफिनेशन अप्लाय करून पण तो जर इनफायनाईट येत असेल, इनफायनाईट म्हणजे नॉट वेल बिहेव, तर मग त्याला काय म्हणायचं बाप्पा, इरेग्युलर सिंग्युलर पॉईंट. दिस इज द जस्ट जनरल इंट्रोडक्शन अबाउट द ऑर्डिनरी अँड सिंग्युलर पॉईंट. आता बघूया आपण एक एक्झाम्पल्स. यामध्ये तुमचं 101% आय विल गॅरंटी यू विल गेट द सोल्युशन युअर ओन. ओके, फक्त तुम्ही आता एक्झाम्पलकडे लक्ष द्या. 2 मिनिटात आपण हा पॉईंट क्लिअर करून घेऊया. तर बघा बाबांनो, आता वेळ आली आहे आपली
ॲक्च्युअल एक्झाम्पल्स बघायची. ठीक आहे बाबा, दिस इज एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ठीक आहे, काही हरकत नाही. बघा सर्वप्रथम एक्झाम्पल काय दिलं आहे आपल्याला, 1 - x² इंटू d2y dx² मायनस 2x dy dx प्लस l इंटू l प्लस 1 ऑफ y इक्वल्स टू 0. ओके, तर त्यांनी विचारलं आहे आपल्याला ॲट x इक्वल्स टू 0 अँड x इक्वल्स टू 1. ओके, चेक करायचं आहे आपल्याला x इक्वल्स टू 0 ऑर्डिनरी आहे की सिंग्युलर आहे, x इक्वल्स टू 1 ऑर्डिनरी आहे की सिंग्युलर आहे. 2 पॉईंट्स दिलेले आहे, चेक करायला आपल्याला की हे 2 पॉईंट्स काय आहे. ठीक आहे बाबा, सर्वप्रथम काय पाहिजे आपल्याला याच्यासाठी पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स. सर्वप्रथम काय करायचं, या गिवन डिफरन्शियल इक्वेशनला जनरल फॉर्मसोबत कम्पेअर करायचं. काय आहे जनरल फॉर्म, d2y dx² प्लस पी ऑफ एक्स इंटू dy dx प्लस क्यू ऑफ एक्स इंटू वाय इक्वल्स टू 0. मग जनरल फॉर्ममध्ये आपल्याला असं लक्षात येत आहे की d2y dx स्क्वेअरच्या जागी इथं काय म्हणजे याला मल्टिप्लिकेशनमध्ये काहीच नाही, परंतु इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. मग काय करायचं, जो आपला गिवन डिफरन्शियल इक्वेशन दिला आहे, ओके, 1 - x² इंटू d2y dx² मायनस 2x dy dx प्लस l इंटू l प्लस 1 ऑफ y इक्वल्स टू 0. ओके, हा पाहिजे का हो, नाही. का बरं, कारण की जनरल फॉर्ममध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला काहीच नाही, म्हणून काय करायचं आपण थ्रू आउट इक्वेशन त्यांनी काय करायचं डिवाइड. देअरफॉर d2y dx² मायनस 2x डिवायडेड बाय 1 - x² इंटू dy dx प्लस l इंटू l प्लस 1 डिवायडेड बाय 1 - x² इंटू y इक्वल्स टू 0. आता बघा, आता आपण जेव्हा जनरल फॉर्मसोबत कम्पेअर करणार, ओके, तर आपलं असं लक्षात येत आहे की पी ऑफ एक्सच्या पुढे इथं प्लसची साईन आहे. ओके, मग बघा मी काय करतो, इथं प्लसची साईन करून घेतो आणि इथं -1 लिहून टाकतो. ओके, आत्ता आपण काय करू शकतो, या गिवन डिफरन्शियल इक्वेशनला जनरल फॉर्मसोबत कम्पेअर करू शकतो. एक्झॅक्टली जनरल फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. बघा जनरल फॉर्ममध्ये इथं प्लस होतं, तर मी इथं प्लस आणण्याचा प्रयत्न केला. आता बघा, आता जर मी पी ऑफ एक्स जर कम्पेअर केला तर माझ्याकडे इथे पी ऑफ एक्स मायनस 2x डिवायडेड बाय 1 - x². ओके, आणि क्यू ऑफ एक्स किती निघतो, क्यू ऑफ एक्स इक्वल्स टू l इंटू l प्लस 1 अपॉन 1 - x². झालं. आता या डिफरन्शियल इक्वेशनचं आपल्याला काहीच काम नाही. इथं लक्षात बेटा, या डिफरन्शियल इक्वेशनला या स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशनसोबत कम्पेअर केलं तर हा झाला पी ऑफ एक्स, ओके, आणि हा झाला क्यू ऑफ एक्स. ठीक आहे, काही हरकत नाही बाबा. आता आपल्याला चेक करायचं आहे की x इक्वल्स टू 0. ओके, सर्वप्रथम आपण x इक्वल्स टू 0 घेऊ, नंतर x इक्वल्स टू 1ची गोष्ट करू. ओके, आता हा कोणता पॉईंट आहे, ऑर्डिनरी आहे की सिंग्युलर पॉईंट आहे. सर्वप्रथम तो ऑर्डिनरी चेक करायचा. ऑर्डिनरीमध्ये काय करतो आपण, पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्समध्ये काय करतो, एक्स इज रिप्लेस बाय काय करतो, एक्स नॉट करतो. तर इथं आपल्याला बघा, आपण जनरली कसं लिहित होतो रे, आपण बघा जेव्हा जनरली सुरुवातीला डिस्कशन केलं तर एक्स इक्वल्स टू एक्स नॉट लिहित होतो. तर आपल्याकडे एक्स नॉट इक्वल्स टू किती आहे, आपल्याकडे 0 आहे. येत आहे लक्षात, एक्स इक्वल आहे की नाही बेटा, हे आपण जनरली लिहित होतो ना. मी म्हटलं ना एक्स नॉटच्या जागी 0 1 2 काही राहू शकते. तर इथं काय दिलेलं आहे, एक्स नॉटच्या जागी त्यांनी 0. तर सर्वप्रथम एक्स नॉट इक्वल्स टू 0 लिहून घ्यायचं. ओके, आता हे एक्स नॉट आपल्याला कुठे टाकायचं आहे, पी ऑफ एक्समध्ये. बघा, पी ऑफ एक्स इक्वल्स टू किती आहे, -2 इंटू एक्स अपॉन 1 - x². ओके, आता आपल्याला रिप्लेस करायचं आहे पी ऑफ एक्समध्ये एक्स नॉट रिप्लेस करायचं आहे. देअरफॉर -2 इंटू एक्स नॉट किती आहे आपल्याकडं 0, -2 इंटू 0 डिवायडेड बाय 1 - 0, 0चा स्क्वेअर. बघा, वर झाला 0, खाली झाला 1 - 0, and 0 by something always 0, and 0 is a finite well behave. 0 हा फायनाईट व्हॅल्यू आहे आणि वेल बिहेव आहे. ओके, पी ऑफ एक्सचं चेक झाला, परंतु आपल्याला आता क्यू ऑफ एक्स पण चेक करायचा आहे. बघा, क्यू ऑफ एक्स आपल्याला काय दिलं आहे, l इंटू l प्लस 1 डिवायडेड बाय 1 - x². ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, एक्स इज रिप्लेस बाय एक्स नॉट. देअरफॉर l इंटू l प्लस 1 अपॉन 1 मायनस, ओके, एक्स इज रिप्लेस बाय एक्स नॉट, परंतु एक्स नॉटची व्हॅल्यू किती आहे 0, म्हणजे 0चा स्क्वेअर. राहिला काय हो, l इंटू l प्लस 1. ओके, खाली काय राहिलं 1, 0चा स्क्वेअर 0, म्हणजे l इंटू l प्लस 1. दिस इज ऑल्सो फायनाईट व्हॅल्यू.
दिस इज ऑल्सो, म्हणजे पी ऑफ एक्स पण फायनाईट येत आहे आणि क्यू ऑफ एक्स पण फायनाईट येत आहे. मग जर पी ऑफ एक्स अँड क्यू ऑफ एक्स ओके आर फायनाईट, therefore x equals to 0 is ordinary point. X equals to 0 is ordinary point. Got it बेटा, got it. किती इझी होतं रे, काहीच कठीण नव्हतं याच्यात, काहीच कठीण नव्हतं. ठीक आहे, एक्स इक्वल्स टू 0 झालं. ठीक आहे बाबा, आता काय करू आपण, एक्स इक्वल्स टू 1 घेऊया. ओके, सर्वप्रथम याला कसं एक्स इक्वल्स टू एक्स नॉट सोबत कम्पेअर करायचं आणि एक्स नॉट इक्वल्स टू काय मिळत आहे आपल्याला 1, तर एक्स नॉट इक्वल्स टू 1 लिहून टाकायचं. येतात बेटा लक्षात. ओके, जो काही दिलेला राहतो एक्स इक्वल्स टू जो काही 0 1 2 त्याला एक्स इक्वल्स टू एक्स नॉट सोबत कम्पेअर करायचं आणि एक्स नॉटची व्हॅल्यू लिहून टाकायची, म्हणजे तुम्हाला सोपं जाते. ओके, तर ठीक आहे, आता एक्स नॉटसाठी आपण पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स चेक करू. बघा, सर्वप्रथम पी ऑफ एक्स आपल्याकडे किती यावं, -2x डिवायडेड बाय 1 - x². ओके, एक्सच्या जागी काय पुट करायचं आहे आपल्याला, एक्स नॉट, पी ऑफ एक्स नॉट. ओके, -2 इंटू एक्स नॉट, एक्स नॉटची व्हॅल्यू किती आहे हो 1. ओके, डिवायडेड बाय 1 - एक्स नॉटची. ओके, इथं काय पुट करायचं आपल्याला एक्स नॉट, परंतु एक्स नॉटची किती आहे व्हॅल्यू 1, 1चा स्क्वेअर. बघा, वर आलं -2, आलं 1, 1चा स्क्वेअर 1, -2 डिवायडेड बाय 0. समथिंग डिवायडेड बाय 0, इन्फिनिटी, लक्षात घ्या. समथिंग डिवायडेड बाय 0, इन्फिनिटी. बापरे, समथिंग म्हणजे काही पण, तिथं काही कॉन्स्टंट राहू द्या, काही व्हेरिएबल राहू द्या. ओके, इथं समथिंग काय होतं -2 डिवायडेड बाय 0, फायनाईट, म्हणजे नॉट वेल बिहेव. दिस इज इनफायनाईट, दिस इज इनफायनाईट, डायरेक्ट इन्फिनिटीचं साईन झालं ना. बापरे, पी ऑफ एक्स तर झालं इनफायनाईट आलं. मग आता एकदा क्यू ऑफ एक्स पण चेक करून घेऊया. क्यू ऑफ एक्स इक्वल्स टू एल इंटू एल प्लस 1 divided by 1 - x². Now replace x by x naught. Therefore L into L plus 1 divided by 1 - x naught ची व्हॅल्यू किती आहे हो, बघा x naught ची व्हॅल्यू किती आहे 1, 1चा स्क्वेअर. Therefore L into L plus 1 divided by 1, 1चा स्क्वेअर 1. Therefore L into L plus 1 divided by 1 - 1 0. Something by 0 again infinity. Oh my god. P of x पण इन्फिनिटी, Q of x पण इन्फिनिटी. Therefore x equals to 1 is singular point. Why? Because P of x and Q of x are not well defined. पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स कसे आले होते रे बेटा, इनफायनाईट म्हणजे दे आर नॉट वेल डिफाईन. ठीक आहे, सिंग्युलर पॉईंट तर आलं. ठीक आहे, एक्स इक्वल्स टू 1 हा ऑर्डिनरी पॉईंट नाही आहे, सिंग्युलर पॉईंट हा क्लिअर झालं. मग सिंग्युलर पॉईंटमध्ये पण 2 आहे ना, रेग्युलर पॉईंट की इरेग्युलर पॉईंट, तर चेक करूया ना बाबा मग. ओके, बघा मग आता लिमिट एक्स टेन्स टू एक्स नॉट एक्स मायनस एक्स नॉट इंटू पी ऑफ एक्स. ओके, चला ठीक आहे. बघा, लिमिट एक्स टेन्स टू एक्स नॉट इक्वल्स टू किती आहे आपल्याकडं, एक्स इक्वल्स टू बघा याला कम्पेअर करायचं, एक्स इक्वल्स टू एक्स नॉट सोबत कम्पेअर करायचं. तर एक्स नॉटच्या ठिकाणी काय मिळालं तुम्हाला, एक्स नॉट इक्वल्स टू काय मिळालं 1. ठीक आहे, लिमिट एक्स टेन्स टू 1 एक्स मायनस एक्स नॉटच्या जागी 1, पी ऑफ एक्स किती आहे -2x डिवायडेड बाय 1 - x². ठीक आहे, काय हरकत नाही. आता बघा, लिमिट एक्स टेन्स टू 1. ओके, इकडे बघा, हे बघा, इथं एक्स नॉटच्या जागी मी 1 पुट केला. ओके, परंतु अद्यापही मी इथं एक्सच्या जागी एक्स नॉट पुट करत नाही आहे, एक्सच्या जागी 1 पुट नाही करत आहे, सॉरी. हे बघा, लिमिट एक्स टेन्स टू 1. ओके, एक्स मायनस एक्स नॉट, तर इथे बघा मी 1 पुट केला आहे. ओके, परंतु अद्यापही मी इकडे पुट करत नाही, इकडे पुट करायचं नाही. का बरं समजते तुम्हाला. बघा, आता एक्स -1ला मी -1 प्लस एक्स लिहू शकतो का, हो लिहू शकतो. मग याला -2x अपॉन, आता बघा, हा बघा 1 - x² याला लिहू शकतो मी असं 1² - x². मग फॉर्म्युला लावा, 1 + x 1 - x. कोणता फॉर्म्युला लावला, a² - b². हे लक्षात. ओके, म्हणजे खाली काय येणार हो 1 - x 1 + x. ठीक आहे, आता बघा
आता इथनं -1 कॉमन काढला तर 1 - x राहिला, -2x राहिला, खाली काय राहिलं 1 - x, 1 + x. ठीक आहे, हे लिमिट x टेन्स टू 1. काही हरकत नाही बाबा. आता बघा 1 - x, 1 - x गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स लिमिट x टेन्स टू 1. आता बघा हा मायनसचा साईन, हा मायनसचा साईन, गेट कॅन्सल, म्हणजे काय राहिलं 2x/1 + x. आता x टेन्स टू 1 पुट करा. देअरफॉर 2 × 1 divided by 1 + 1 divided by 2/2 = 1. And this is a finite value. 1 is a finite value. ठीक आहे बाबा, ह्याच्यासाठीचं फायनाईट होतं. आता Q(x) साठी आपल्याला चेक करावं लागणार आहे. येत आहे ना बेटा लक्षात? येत आहे ना बेटा? बघा 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 बघा, तुम्ही इथं कन्फ्यूज होता, मला माहिती आहे ना. बघा x - x0 × P(x). ओके, तर P(x) मी ॲज इट इज लिहून घेतलं. ओके, तर या x0च्या जागी काय करतो मी, पहिल्यांदा 1 पुट करून घेतला, कारण की x = x0, x0च्या जागी 1 होता, 1 पुट केला. परंतु इकडं मी 1 अद्यापही पुट नाही केला. का बरं पुट नाही केला? काही नाही, कारण की काही ना काही कॅन्सल होण्याचे चान्सेस राहतात. जसं की बघा मी इथं बरोबर ॲडजस्टमेंट केली आणि कॅन्सल केलं, म्हणून सुरुवातीलाच P(x) मध्ये x0 टाकायचं नाही. येत आहे ना, म्हणूनच सुरुवातीला P(x) जागी x0 टाकायचं नाही. बघा तसंच आपण Q(x) सोबत पण करूया. बघा लिमिट x टेन्स टू x0, x - x0 होल स्क्वेअर इंटू Q(x). ओके, तर बघा लिमिट x टेन्स टू x0 किती आहे 1. ओके, x - बघा इथं x0ची व्हॅल्यू मी 1 टाकत आहे, होल स्क्वेअर, पण Q(x) मध्ये नाही टाकणार. l × l + 1 डिवायडेड बाय 1 - x². बघा इथं टाकत आहे का मी? नाही टाकत आहे. ओके, फक्त x0ची व्हॅल्यू सुरुवातीला इथंच टाकायची, इकडे नाही टाकायची. का बरं? कारण की कॅन्सल होण्याचे चान्सेस राहतात. आता बघा लिमिट x टेन्स टू 1. आता बघा याला -1 + x होल स्क्वेअर लिहू शकतो, l × l + 1. ओके, खाली 1 - x² ला 1² - x² लिहू शकतो. मग a² - b² फॉर्म्युला लावला, 1 - a - b a + b. ठीक आहे, मग खाली कसं लिहू शकतो मी 1 - x 1 + x. सिम्पल अल्जेब्रा आहे रे बाबा, 7वी 8वीची गोष्ट सुरू आहे. ठीक आहे, आता इथे बघा मी काय करतो. बघा -1 + x होल स्क्वेअर. तर काय करतो मी -1 कॉमन काढतो आणि 1 - x लिहून घेतो. ओके, आणि त्याचा होल स्क्वेअर. इथं लक्षात बेटा मी काय केलं, -1 कॉमन काढलं. आता बघा -1 होल स्क्वेअर आणि 1 - x होल स्क्वेअर. ठीक आहे ना, याला असं लिहू शकतो, लॉज ऑफ इंडायसेस, a × b होल स्क्वेअर जर राहिला तर a² × b² लिहू शकतो. ओके, -1 होल स्क्वेअर काय ते 1, म्हणजे 1 - x होल स्क्वेअर. म्हणजे हा काय बनला लिमिट x टेन्स टू 1. काय बनला हा 1 - x होल स्क्वेअर, l × l + 1 डिवायडेड बाय 1 - x, सॉरी कंट्रोल-Z, 1 - x इंटू 1 + x. ठीक आहे, काय हरकत. आता बघा हा 1 - x आणि एक 1 - x गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स देन लिमिट x टेन्स टू 1. ओके, 1 - x उरलेला आहे, l × l + 1 डिवायडेड बाय 1 + x. आत्ता x टेन्स टू 1 पुट करा. बघा इथं जर मी x टेन्स टू 1 पुट केलं 1 - 1 इथं असं येणार, इकडे काय राहणार l × l + 1. ओके, आणि खाली एक्सच्या ठिकाणी किती आहे 1 + 1. परंतु इकडे बघा, हा किती येणार, 1 मिनिट खालीच घेऊन घेतो. 1 - 1 किती झाला 0, l × l + 1 डिवायडेड बाय 2, आणि 0 × समथिंग 0, 0/2 0, अँड 0 ऑल्सो इज फायनाईट. अरे बापरे, म्हणजे दोन्ही कंडिशन्स कशा आल्या, फायनाईट आल्या. मग जर दोन्ही कंडिशन जर फायनाईट येत असेल तर x = 1 इज रेग्युलर सिंग्युलर पॉइंट. x = 1 इज रेग्युलर सिंग्युलर पॉइंट. येत आहे बाबा लक्षात? बघा पुन्हा मी एकदा हा एक्झाम्पल पूर्ण सांगतो तुम्हाला, पूर्णपणेच, काही डाऊटच नाही राहिला पाहिजे. कारण की कसं आहे ना, एकच एक्झाम्पल शिकायचं पण मन लावून शिकायचं आणि सगळ्याच गोष्टी झाल्या पाहिजे क्लिअर. ठीक आहे बाबा, भरपूरच चाललं गेलो रे आपण दूर. आलो बरं आलो. ठीक आहे, नाव सी. हा तुमचा गिवन डिफरन्शियल इक्वेशन. त्यांनी म्हटलं की x = 0 आणि x = 1. बघा
ऑर्डिनरी आहे की सिंग्युलर पॉईंट आहे, आपल्याला ते चॅलेंज करत आहे. ऑर्डिनरी आहे की सिंग्युलर आहे. ठीक आहे ना बाबा, करतो मग. हा झाला आपला जनरल फॉर्म. व्हॉट इज d2y/x² प्लस p ऑफ x इंटू dy/x p ऑफ x इंटू y इक्वल्स टू 0. हो. मग हा होता आपला गिवन डिफरन्शियल इक्वेशन. गिवन डिफरन्शियल इक्वेशनमध्ये थोडी अडचण वाटत होती की हा टर्म इथं मला नको हवं होतं. तर मग मी काय केलं बेटा, थ्रूआउट इक्वेशन 1 - x² ने डिवाइड केलं. बापरे, मस्त काम केलं. ठीक आहे. मग बघा स्टँडर्ड फॉर्ममध्ये बेटा इथं प्लस पाहिजे होता. मग मी काय केलं, इथे पण प्लस घेतलं आणि हा मायनस इकडे देऊन दिला. बापरे. मग काय केलं मी, याला स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर करून कशाची व्हॅल्यू काढली रे, पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स. व्हेरी गुड. आता त्या इक्वेशनचं काम झालं. पी ऑफ एक्स क्यू ऑफ एक्स काढलं म्हणजे आता तो डिफरन्शियल इक्वेशन विसरून जायचा. मग आता आपण सुरू करूया की x इक्वल्स टू 0 हा ऑर्डिनरी आहे की सिंग्युलर पॉईंट आहे. ओके बघा, x इक्वल्स टू 0ला सर्वप्रथम x इक्वल्स टू x0 सोबत कम्पेअर करायचं आणि x0ची व्हॅल्यू काढून घ्यायची. पहिलं काम करायचं. ओके, जो काही गिवन पॉईंट दिलेला राहतो x इक्वल्स टू 0ला x इक्वल्स टू x0 सोबत कम्पेअर करायचं आणि x0ची व्हॅल्यू काढून घ्यायची. ओके, काही हरकत नाही बाबा. मग काय करायचं, पी ऑफ एक्स लिहिला आपण. मग पी ऑफ एक्समध्ये काय करायचं, एक्स इज रिप्लेस बाय x0 करायचं. ओके, आणि x0ची व्हॅल्यू बघा इथं दिसतच आहे 0. बघा -2 इंटू इथं आपल्याला x0 पाहिजे, x0ची व्हॅल्यू 0, इथं पण 0 टाकली. याचे कॅल्क्युलेशन्स केले तर 0/1 आलं. 0/1 म्हणजे इन्फानाईट. सॉरी 0/1 म्हणजे फायनाईट. अँड 0/1 म्हणजे 0 अँड 0 इज नथिंग बट द फायनाईट. दॅट इज अ वेल डिफाईन. 0 इज वेल डिफाईन. ठीक आहे. पी ऑफ एक्सचा तर मग काही आपल्याला वांदाच नव्हता. मग आपल्याला क्यू ऑफ एक्सचा काळजी लागली होती. क्यू ऑफ एक्स हा आला. मग क्यू ऑफ एक्समध्ये पण मी काय केलं, एक्स इज रिप्लेस बाय x0 केलं आणि x0 इक्वल्स टू आपल्याकडे ऑलरेडी किती आहे, 0 आहे. मग जिथे जिथे एक्स आहे बघा इथे या x0च्या जागी काय टाकलं मी, 0 टाकलं. मग L इंटू L प्लस 1 भेटला आणि L इंटू L प्लस 1 इज अ फायनाईट व्हॅल्यू. Therefore P of x and Q of x are well defined. That's why x equals to 0 is ordinary point. x equals to 0 is ordinary point. Okay, काही हरकत नाही. मग आता आपली दुसरी वेळ आली की x इक्वल्स टू 1 चेक करायचा होता. तर x इक्वल्स टू 1ला मी सर्वप्रथम x इक्वल्स टू x0 सोबत कम्पेअर करा आणि x0ची व्हॅल्यू काढली. हाऊ मेनी, 1. ठीक आहे. मग परत काय केलं मी, पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्समध्ये x0ची व्हॅल्यू टाकण्याचा प्रयत्न केला. बघा हा लिहिला पी ऑफ एक्स आणि x इज रिप्लेस बाय x0 केला. मग इथं x0ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे की नाही. मग x इज रिप्लेस बाय x0 केल्यानंतर असं लक्षात आलं की -2/0 आणि -2/0 आणि समथिंग बाय 0 ऑलवेज काय तो इन्फिनिटी. बघा हे मी फॉर्म्युला तुम्हाला साईडला लिहूनही दिला आहे. समथिंग बाय 0 इन्फिनिटी. हो इन्फिनिटी. फसला गेम. इन्फिनिटी आलं म्हणजे हा ऑर्डिनरी नाही होऊ शकत. मग तसंच एकदा आपण क्यू ऑफ एक्स पण चेक केलं. ओके, मग क्यू ऑफ एक्समध्ये पण x इज रिप्लेस बाय x0 केलं. बघा 1 टाकला. L इंटू L समथिंग डिवायडेड बाय अगेन 0 येत आहे. मग समथिंग डिवायडेड बाय 0 अगेन काय होते, हो इन्फिनिटी. मग आपल्या असं लक्षात आलं का x इक्वल्स टू 1 इज सिंग्युलर पॉईंट. वाय सिंग्युलर पॉईंट, बिकॉज पी ऑफ एक्स अँड क्यू ऑफ एक्स आर नॉट वेल डिफाईन. दे आर कमिंग इन्फिनिटी. ठीक आहे बाबा. मग इथपर्यंत आपल्याला थांबायचं होतं का नाही, का बरं, कारण की आम्हाला चेक करायचं होतं सर की सिंग्युलर पॉईंट हा रेग्युलर सिंग्युलर आहे की इरेग्युलर आहे. ठीक आहे बाबा, काही हरकत नाही, तुम्ही म्हणसान तसं. मग कंडिशन घ्या रेग्युलरची इरेग्युलरची. काय कंडिशन, लिमिट x टेन्स टू x0 इंटू x - x0 इंटू पी ऑफ एक्स. ओके, मग काय केलं, सर्वप्रथम x0च्या जागी मी 1 टाकलं. बघा x0च्या जागी 1. ओके, आणि x - x0 फक्त इथेच मी 1ची व्हॅल्यू टाकली. इथे मी सुरुवातीला x0ची व्हॅल्यू टाकत नाही. ओके, का बरं टाकत नाही, कारण की आपल्याला कुठेतरी कॅन्सल आउट करायचं राहते. बघा मग काय केलं, x - 1ला मी -1 प्लस x लिहिलं. ओके, मग त्याच्यातला मी मायनस कॉमन काढून घेतला, मायनस बाहेर काढून घेतला. बघा मायनस बाहेर काढला. मग याला 1 - x लिहिलं. मग याला जो काही 1 - x² होता याला a² - b² फॉर्म्युला लावला. त्याला 1 - x 1 प्लस x लिहिलं. तर हा 1 - x हा 1 - x गेट कॅन्सल झाला. तर एवढं शिल्लक राहिलं. मग याच्यात आता मी शेवटी x इक्वल्स टू 1ची व्हॅल्यू टाकली. तर माझ्याकडे आलं 1 अँड 1 इज नथिंग बट द फायनाईट. इथपर्यंत मलाही काही प्रॉब्लेम नव्हता. नंतर बघा आता पुढे पी ऑफ एक्ससाठी झाला होता. आता मग दुसरी कंडिशन चेक करायची होती. लिमिट x टेन्स टू x0 x - x0 इंटू पी ऑफ एक्स. ओके, बघा मग x0 इज रिप्लेस बाय x1 केला आणि फक्त इथंच मी x0 इज रिप्लेस बाय 1 केला. ओके, इथं मी केलेला नाही आहे. सुरुवातीला मी या साईडला करतच नाही. सुरुवातीला पी ऑफ एक्स असो क्यू ऑफ एक्स असो तिथं x0ची व्हॅल्यू टाकायची नाही. ओके, मग बघा इथं मी याला असं ॲडजस्ट केलं, -1 पुढं आणलं. ओके, मग बघा हा थोडंसं अल्जेब्रा मी केला.
ओके, मग हा 1 मायनस एक्स होल स्क्वेअर आणि याला 1 मायनस एक्स आणि 1 प्लस एक्स आणि एक कॅन्सल झाला तर वर राहिला 1 मायनस एक्स आणि खाली राहिलं 1 प्लस एक्स. मग आता एक्स इक्वल्स टू 1ची व्हॅल्यू पुट केलं तर इथं मला काहीतरी काय मिळणार आहे, ही फायनाईट व्हॅल्यू आली ना, ही काय आली फायनाईट व्हॅल्यू आली. ओके, म्हणजे एक्सच्या ठिकाणी 1 टाकला तर 1 मायनस 1 झाला 0 आणि एल इन 12 प्लस 1 ॲज इट इज आणि 2 खाली आला 0/2 आणि समथिंग बाय 2 ऑलवेज 0, म्हणजे ही पण फायनाईट व्हॅल्यू आहे. मग दोन्ही जर फायनाईट व्हॅल्यू येत असेल तर एक्स इक्वल्स टू 1 इज अ रेग्युलर सिंग्युलर पॉईंट. बघा बाबा, मेहनत घ्यावी लागते बाबा. की हा एक्झाम्पल मोठा होता, महाराष्ट्र सेटमध्ये काही एवढा मोठा एक्झाम्पल येणारच नाही. अरे डायरेक्ट येतात, डायरेक्ट स्टँडर्ड फंक्शनला तर डायरेक्ट विचारतात एक्स इक्वल्स टू 0 काय आहे. ओके, तर बघा आपण अजून 1-2 एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमचे पूर्ण डाऊट्स क्लिअर होऊन जाणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरचं आपण शेवटचं एक एक्झाम्पल बघून घेऊया. एक्झाम्पल नंबर 2. बघा काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर वाय डबल प्राईम प्लस ब्रॅकेटमध्ये 2x स्क्वेअर मायनस एक्स वाय प्राईम प्लस वाय इक्वल्स टू 0. ओके, त्यांनी विचारलं आपल्याला ॲट एक्स इक्वल्स टू 0, म्हणजे एक्स इक्वल्स टू 0 कोणता पॉईंट आहे, ऑर्डिनरी आहे की सिंग्युलर पॉईंट आहे. आता प्रश्न आला की वाय डबल प्राईम म्हणजे काय, वाय डबल प्राईम म्हणजे d2y/dx² आणि वाय प्राईम म्हणजे dy/dx. कारण की काय आहे ना की पेपर सेटर काही पण यूज करतो, हा पण सिम्बॉल यूज करू शकतो, तो हा पण सिम्बॉल यूज करू शकतो. ठीक आहे, सर्वप्रथम आपण काय करू, कन्वर्ट करून घेऊया म्हणजे इझी जाते. एक्स स्क्वेअर वाय डबल प्राईम म्हणजे काय हो, d2y/dx² प्लस 2x स्क्वेअर मायनस एक्स वाय प्राईम म्हणजे dy/dx प्लस वाय इक्वल्स टू 0. आलं लक्षात बेटा, हे सिम्बॉल्स आहे, काही यूज करू शकतो ना, ते वाय डबल प्राईम पण म्हणू शकतो किंवा d2y/dx² पण. ठीक आहे, गिवन डिफरन्शियल इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर करायचं, d2y/dx² प्लस p ऑफ x इंटू dy/dx प्लस k ऑफ x इंटू y इक्वल्स टू 0. ओके, इथं एक्स स्क्वेअर नको आहे कारण की स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला इथं कोणतीच टर्म दिसत नाही आहे, म्हणून मी या इक्वेशनला एक्स स्क्वेअरने डिवाइड करतो, तर d2y/dx² प्लस 2x स्क्वेअर मायनस एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इंटू dy/dx प्लस 1/x² इंटू y इक्वल्स टू 0. आता बघा, this is our p of x and this is our q of x while comparing with the standard form. Okay, then write down p of x equals to how many, 2x square minus x divided by x². अरे बापरे, इथं सपोज 2x² x मायनस एक्समधनं एक्स जर कॉमन काढला तर वर काय राहतो 2x² मायनस 1, खाली काय राहते हो x². मग हा एक्स कॅन्सल तर काय झालं 2x² मायनस 1 डिवायडेड बाय एक्स. कॅल्क्युलेशन्स मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करायचा, जे कॉमन काढून कॅन्सल होत आहे त्यांना कॅन्सल आउट करायचं. Q ऑफ एक्स काय आपल्याकडं 1/x². ठीक आहे, ओके, P ऑफ एक्स पण निघला, Q ऑफ एक्स पण, दिस इज P ऑफ एक्स, दिस इज Q ऑफ एक्स. अँड नाव लेट चेक की x इक्वल्स टू 0. ओके, बघा काय पॉईंट दिलेला आपल्याला, x इक्वल्स टू 0. देअरफॉर कम्पेअरिंग x इक्वल्स टू x0 इक्वल्स टू 0. जो काही गेलेला पिनियन पॉईंट राहतो x इक्वल्स टू 0 याच्याशी पण कम्पेअर करून x0 काढून टाकायचं. सांगतो मी त्या मेथड्स फाइंड आउट करा, नक्कीच तुम्हाला मी ज्या मेथड सांगतो त्या फॉलो करा. फाइंड आउट म्हणतो, कसं फाइंड आउट करणार आहे मेथड, काही पण म्हणतात सर, मी ज्या मेथड सांगतो त्या फॉलो करा, नक्कीच फायदा होणार. बघा चला, P ऑफ एक्स घ्या. P ऑफ एक्स किती आहे आपल्याकडं 2x² मायनस 1 डिवायडेड बाय एक्स. ठीक आहे, एक्स इज रिप्लेस बाय करा x0. ठीक आहे, x0ची व्हॅल्यू बघा इथं 0 आहे, देअरफॉर 2 इंटू 0चा स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेट. ओके, एक्सच्या ठिकाणी 0. ओके, बघा 0चा स्क्वेअर 0, 0 इंटू 2 0, 0 मायनस 1 डिवायडेड बाय 0 म्हणजे मायनस 1 डिवायडेड बाय 0. अरे बापरे, इन्फिनिटी येत आहे म्हणजे ऑर्डिनरी तर राहूच नाही शकत, सिंग्युलरमध्येच जाणार पक्का. ओके, तर Q ऑफ एक्स आपल्याकडे काय आहे, Q ऑफ एक्स इक्वल्स टू 1/x². ठीक आहे, P ऑफ एक्स किती आहे 1/x². ठीक आहे, एक्स इज रिप्लेस बाय काय करा x0. ठीक आहे, 1/x इज रिप्लेस बाय x0. x0 किती आहे आपल्याकडं, x0 इक्वल्स टू 0 आहे, तर 0चा स्क्वेअर. अरे बापरे, 1/0 अगेन इन्फिनिटी.
P of x 0 infinity, Q of x 0 infinity. Therefore x equals to 0 is singular point. इन्फिनिटी आला म्हणजे तो ऑर्डिनरी राहिलाच नाही. इन्फिनिटी आला म्हणजे तो ऑर्डिनरी राहिलाच नाही. तो काय झाला वो सिंग्युलर पॉईंट. परंतु आता आपल्याला सिंग्युलरमध्ये चेक करायचं आहे, इज दिस रेग्युलर सिंग्युलर आर इरेग्युलर. कंडिशन लिमिट x टेंड्स टू x नॉट x मायनस x नॉट इंटू पी ऑफ x. ओके, x नॉट इक्वल्स टू 0 लिहून घ्यायचा. ठीक आहे, घ्या. लिमिट x टेंड्स टू x नॉटच्या जागी 0. ठीक आहे, बघा x मायनस 0. फक्त इथे सर्वप्रथम x नॉटची व्हॅल्यू टाकायची. पी ऑफ x मध्ये चुकी नाही, व्हॅल्यू टाकायची नाही. तुम्ही इथं चुकता. इथं जर का घोळ केला तर एक्झाम्पलचाच घोळ होतो. पी ऑफ एक्स लिहून घ्या. पी ऑफ एक्स आपल्याकडे काय आहे, 2x मायनस 1 डिवायडेड बाय एक्स. इथं लक्षात, पी ऑफ एक्स मध्ये चुकी नाही, सुरुवातीला x नॉटची व्हॅल्यू टाकायची नाही. बघा, मी मागच्या एक्झाम्पलमध्ये हे 2-3दा सांगितलं आणि इथे पण 2-3दा सांगत आहो. जर का तुम्ही सुरुवातीलाच पी ऑफ एक्स मध्ये जर एक्स नॉटची व्हॅल्यू टाकली तर चुकलं. हां, इथे एक्स नॉटची व्हॅल्यू टाकायची. बघा, मी इथे एक्स नॉट इक्वल्स टू 0 पुट केलं, माझ्याकडे एक्स नॉट इक्वल्स टू 0 इथे टाकायची, पण इकडे नाही टाकायची सुरुवातीला. का बरं नाही टाकायची सांगतो बघा. लिमिट x टेंड्स टू 0 x मायनस 0 x इंटू 2x मायनस 1 डिवायडेड बाय एक्स. बघा, हा x कॅन्सल होते. काहीतरी कॅन्सल होण्याचे चान्सेस राहतात, म्हणून सुरुवातीला टाकायचं नाही. कुठे, पी ऑफ एक्समध्ये, तिकडेच जमते. इथं लक्षात बेटा, काहीतरी कॅन्सल होण्याचे चान्सेस राहतात, म्हणून पी ऑफ एक्समध्ये व्हॅल्यू नाही टाकायची, इकडे 101% टाकायची. बघा, ओके. तर बघा, लिमिट आता बघा, आता टाकू शकता. बघा, x टेंड्स टू 0 2x मायनस 1. ठीक आहे, आता व्हॅल्यू टाका. आता एक्सच्या ठिकाणी 0 टाका. बघा, 2 इंटू 0 मायनस 1, 2 इंटू 0 0 0 मायनस 1 मायनस 1. therefore मायनस 1 and मायनस 1 इज नथिंग बट फायनाईट. आला. आता सेम कंडिशन क्यू ऑफ एक्स साठी चेक करा. लिमिट x टेंड्स टू x नॉट x मायनस x नॉट होल स्क्वेअर इंटू क्यू ऑफ एक्स. ठीक आहे, इकडे टाकायची, इकडं नाही. लिमिट x नॉटची व्हॅल्यू किती आहे रे, 0. x मायनस, बघा इथं टाकली, इकडे टाकत नाही. हे बघा, x नॉटची व्हॅल्यू बघा इथे टाकली आहे मी, पण इकडे टाकली आहे का, नाही. इकडे टाकायची नाही. एक्स नॉटची व्हॅल्यू सर्वप्रथम इकडे टाकायची. ओके, का बरं बेटा, कारण की कॅन्सल आउट होण्याचे चान्सेस राहतात म्हणून रे, बाकी काहीच नाही. ठीक आहे, आता बघा, लिमिट x टेंड्स टू 0 x मायनस 0 x एक्सचा स्क्वेअर इंटू 1 बाय एक्सचा स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअर गेट कॅन्सल. लिमिट x टेंड्स टू 0 1. अरे, व्हॅल्यू 1 आली, व्हॅल्यू तर 1 फायनाईट आहे. ओके, म्हणजे x टेंड्स टू 0 टाकण्याच्या अगोदरच व्हॅल्यू फायनाईट येऊन गेली तर काही हरकत नाही ना. म्हणजे बघा, हा पण फायनाईट आहे, हा पण फायनाईट आहे. ओके, म्हणजे दोन्ही फायनाईट आहे, म्हणजे x इक्वल्स टू 0 सिंग्युलरता आहे. सिंग्युलर आहे हे तर पहिलेच माहीत झालं, सिंग्युलर पॉईंट आहे. बट रेग्युलर सिंग्युलर पॉइंट. सिंग्युलर पॉइंट आहे आम्हाला सगळं पहिलेच कळलं होतं. का बरं कळलं होतं, कारण की पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स इनफायनाईट येत होते. इनफायनाईट येत आहे म्हणजे सिंग्युलर आहे, परंतु मग आम्हाला चेक करायचं होतं रेग्युलर आहे की इरेग्युलर. मग करा ना बाबा, मग लिमिटची कंडिशन यूज केली आणि दोन्ही फायनाईट आले म्हणजे रेग्युलर सिंग्युलर पॉइंट. ओके, अँड दिस इज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. ओके, बघा आता रेग्युलर सिंग्युलर पॉईंटवर आता पुढल्या लेक्चरमध्ये आपण आणखी एक्झाम्पल्स घेऊ. आणि जे काय आता पुढल्या लेक्चरमध्ये स्टँडर्ड आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन घेणार आहे. ओके, स्टँडर्ड ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन घेणार आहे, जसं की लिजेंडेअर, बेसल्स, हर्माइट. ओके, हे 3-4 स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके, मग यांचे पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स घ्यायचे आणि त्यांनी काही ज्या पॉईंटला विचारलं आहे त्या पॉईंटला आपण ऑर्डिनरी आणि सिंग्युलर पॉईंट चेक करूया. ओके, आणि महाराष्ट्र सेटमध्ये या स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशनवरच त्या ऑर्डिनरी किंवा सिंग्युलर पॉईंट विचारू शकतात. म्हणून याच्या पुढचा लेक्चर अतिशय महत्त्वाचा आहे. या लेक्चरमध्ये आपण सगळं पद्धतशीरपणे शिकलो. बस हेच पद्धतशीरपणा आपण त्या स्टँडर्ड फॉर्मला यूज करायचं आहे. ओके, म्हणजे ऑर्डिनरी आणि सिंग्युलरवर पुन्हा एक लेक्चर भरणार. ओके, म्हणजे जे काही स्टँडर्ड इक्वेशन्स आहे बस त्यांचेच आपण चेक करणार ऑर्डिनरी सिंग्युलर, मग ओके होऊन जाणार. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.